आता बातमी आहे आमदार निवासासंदर्भात। आमदार निवासामध्ये वारंवार बंद पडत असलेल्या लिफ्टची पीडब्ल्यूडी विभागाने चौकशी करावी आणि कारवाई करावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेले आहेत। यावेळी बंद पडत असलेल्या लिफ्टचा आमदार हरीश पिंपळे यांनी एक किस्साही सांगितलेला आहे। या बंद पडणाऱ्या लिफ्टमुळे माझा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता असं हरीश पिंपळे यांनी मिश्किलपणे सांगितलं। आमदार निवासातील लिफ्ट अशी खराब होणार असेल आणि सन्मान्य आमदारांना किंवा त्यांच्या स्टाफला अडचण होणार असेल तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल। जे दोषी असतील, जर का जुने पार्ट्स खोटे पार्ट्स लावले असतील तर आपण त्याची चौकशी करून त्यावरती योग्य ती ऍक्शन घेऊ। 7 लोक लिफ्ट मंदात अटकली, पाऊण तास लिफ्ट बंद राहिली, त्यामध्ये त्या लिफ्टमॅनले अटॅक आला। एका पीएनं आमच्या त्याचा छाती चोळली, एकाने हात चोळला, त्याले पाऊण तासानंतर त्याले म्हणजे होश नाही राहिला, त्याले एक उलटी झाली। पाऊण तासानंतर जिद्दोजहद केल्यानंतर ते लिफ्ट चालू झाली, ते लोक आले, घामाझोकळे झाले। ते लिफ्ट 15 दिवस पहिले बंद होती, ते चालू केली, पण त्या लिफ्टले जुनं सामान लावलं अशी चर्चा आहे। आणि त्या कर्मचाऱ्याला अर्जंट मध्ये काढल्यावर एम्ब्युलन्सना दवाखान्यात नेलं, तो जिवंत आहे का गेला का काय आहे। आणि ते जर पीएच्या जागी आमदार असतो तर त्या टोपीवाल्यांचा माया भावपूर्ण श्रद्धांजलीचा विषय झाला असता या सभागृहात।